आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। रोटेरियन सचिन मोदी यांच्या विशेष प्रयत्नातून नागोठण्यात आळंदीच्या पवित्र अजान वृक्षाचे रोपण। रोटरी क्लब ऑफ रोहा व आरसी रोटरी क्लब नागोठणे यांचा उपक्रम सुवर्ण पिंपळ बियाणांचेही वाटप। नागोठणे रोशन पत्की। रोटरी क्लब ऑफ रोहा व आरसी रोटरी क्लब नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे येथे धार्मिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा आळंदीच्या पवित्र अजान वृक्षाचे विधिवत रोपण करण्यात आले। विठ्ठल मंदिरासमोरील परिसर तसेच जोगेश्वरी परिसरात हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल मंदिरात अजान वृक्षाची विधिवत पूजा करून करण्यात आली। आळंदी येथील पवित्र अजान वृक्षाच्या वंशातील हे रोप असून या वृक्षाला धार्मिक परंपरेत विशेष स्थान आहे। पर्यावरण संवर्धनासोबतच आध्यात्मिक दृष्ट्याही या वृक्षाचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी आळंदी येथील सुवर्ण पिंपळ, सोनेरी पिंपळ बियाणांचे पूजन करून उपस्थितांना त्यांचे वाटप करण्यात आले। धार्मिक मान्यतेनुसार हा सुवर्ण पिंपळ स्वतः कुबेरदेवांनी लावला असून संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मातोश्रींनी या वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्याची श्रद्धा आहे। त्यामुळे या बियाणांनाही विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। प्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर सचिन पुणेकर यांच्या हस्ते अजान वृक्षाची लागवड करण्यात आली। त्यांनी उपस्थितांना अजान वृक्ष व सुवर्ण पिंपळ याचे धार्मिक, ऐतिहासिक तसेच पर्यावरणीय महत्त्व सविस्तरपणे विशद केले। या संपूर्ण उपक्रमामागे रोटेरियन सचिन मोदी यांचे विशेष योगदान राहिले। आळंदी येथून पवित्र अजान वृक्ष नागोठणे येथे आणण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा, समन्वय आणि नियोजन केले। त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम नागोठणे येथे साकार झाला। याबद्दल उपस्थित मान्यवरांनी सचिन मोदी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप यांच्या पत्नी सौ रोहिणी सतीश धारप या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे एपीआय रवींद्र पारखे साहेब यांनीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली। यावेळी सौ रोहिणी सतीश धारप, एपीआय पारखे साहेब तसेच डॉक्टर सचिन पुणेकर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी रोटेरियन सचिन मोदी म्हणाले, आळंदीच्या पवित्र अजान वृक्षाचे कायमस्वरूपी जतन, संरक्षण करण्याचा मी संकल्प केला आहे। लवकरच या वृक्षाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे। आळंदीसारख्या पवित्र स्थळाशी जोडलेली ही अमूल्य धार्मिक परंपरा माझ्या माध्यमातून नागोठणे येथे आणता आली, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो। या कार्यक्रमात रोहिणी सतीश धारप, एपीआय पाखरे साहेब, डॉक्टर सचिन पुणेकर, डॉक्टर आर्यन शेळके, श्रेया कुंटे, महेश ठाकूर, आनंद लाड, विवेक रावकर, विजय शहासने, सचिन मोदी, रतन हेंडे, ज्ञानेश्वर नागोठणेकर, प्रियंका पिंपळे, धनराज उमाळे, कैलास परदेशी, गौतम जैन, मांगीलाल चौधरी, अर्पण सुटे, वर्षा जांभेकर तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि नागोठणे परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे धार्मिक परंपरेचे जतन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडून आला असून नागोठणे परिसरात या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।